काल संध्याकाळी आपण आपल्या गावातल्याच कुणाल कंडे यांच्या दुकानावर कटिंग केली आणि लगेच आपण आपल्या बहिणीच्या गावाकडे जाण्यासाठी निघालो. आणि आपल्याला रेल्वेने जायचे होते म्हणून आपण रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी लगेच सकाळी आपल्याला रेल्वे होती 7ला आणि आपण रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी निघालो. तेवढ्यात आम्ही गावातल्या शाळेच्या समोर आलो आणि आमच्या गावातलाच एक माणूस आला आणि तो म्हणते की चला बाबा फटफटीवर तुम्ही रेल्वे स्टेशनवर चालले तर मी तुम्हाला सोडून देतो. मग म्हटलं बा चला. मग आम्ही त्या बॉच्या गाडीवर आलो. मग आलो आम्ही रेल्वे स्टेशनवर आणि आपल्यासोबत आपल्या मामाचा मुलगा पण होता. आम्ही रेल्वेची वाट बघत होतो. मग थोड्या टायमाने रेल्वे आली होती. मग आम्ही रेल्वेमध्ये बसलो आणि शेगावला जाण्यासाठी निघालो. मग आलो तो आम्ही शेगावमध्ये उतरलो आणि आता आम्ही म्हटलं की चला आपण लिफ्टने जाऊ. लिफ्टवर आलो तर लिफ्टवर तर काही गर्दी होती बोललो मोठी. नंतर आम्ही थोडी वाट बघितली आणि गर्दीला पुढे जाऊ दिलं. मग तरी आम्ही बसलो मागून पण तरी पण फुल गर्दी होती लिफ्टमध्ये. नंतर आलो आम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तर आपल्या मामाचा मुलगा म्हणत होता की कारण मी तर शेगावचं गजानन महाराजचं मंदिर तर बघितलंच नाही, चला आपण 2 जण मंदिरात जाऊ. मग आम्ही आलो मंदिरामध्ये. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर तर आम्ही चपला ठेवण्यासाठी इकडे चप्पल ठेवण्याच्या ठिकाणी आलो आणि चपला ठेवल्या. आणि चपला ठेवल्यानंतर आम्हाला त्या बुवाने चपलाचा नंबर दिला. म्हणजे आपण त्या नंबर दिल्यानंतर आपल्याला त्या चपल्या वापस भेटतील. मग नंतर आम्ही आलो इकडे दर्शन करायला अंदर. आणि गजानन महाराजचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो इकडे महाप्रसाद घेण्यासाठी. अंदर आल्यावर तर इथे खूप गर्दी होती आणि याला खोलायला पण टाइम होता. मग आपण वाट बघितली आणि नंतर महाप्रसाद घेतला आणि बाहेर निघालो. आणि बाहेर आल्यानंतर तर इथे आपल्याला नवीन फॉलोअर पण भेटले व आपले. हे म्हणत होते की आम्हाला बी घे व्हिडिओ मध्ये. मग याला बी घेतला व्हिडिओ मध्ये. नंतर आपले दर्शन घेणं झालते आणि मग आपण आलतो बाहेर आल्यानंतर तर आपले हे आबा म्हणत होते की आपल्याला बी घे व्हिडिओ मध्ये. मग घेतलं या आबाला बी व्हिडिओ मध्ये. मग आता आपल्याला बसने जायचे होते तर मग आता आपल्याला इथून बस स्टँडवर जायचे होते. मग आपण निघालो बस स्टँडवर जाण्यासाठी. पण बस स्टँडवर जातच होतं की त्या रस्त्यानं आपल्याला दिंडी भेटली. मग दिंडीचे दर्शन घेतले आपण दुरूनच आणि इथून आपण आलो बस स्टँडवर आलो आणि बघतो तर इथे आपली वरवडची गाडी लागली होती. मग आपण बसलो वरवड गाडीमध्ये आणि आपण आता वरवडला आलो. आपण वरवडमध्ये आल्यानंतर इथे आपण टुनकीची रिक्षा बघितली. मग आपल्याला रिक्षा भेटली. मग आपण बसलो रिक्षामध्ये. आता आपण जातो घरी. आता व्हिडिओला वरतो चट्टान वाजव रे भाषा.